बघितलं तर सिंधू संस्कृतीचं वाचन तुम्ही केलं की नाही माहित नाही. सिंधू संस्कृतीमध्ये स्त्री प्रधान संस्कृती आहे. स्त्री म्हणजे कोण असते? तीही तुमच्या आमच्यासारखीच एक मनुष्य असते. तिचंही एक आयुष्य असते. दिवसली तर वाघीण असते, तुडवली तर नागिण असते. तान्ह्या बाळाची नीज असते, कडाडली तर वीज असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्याला या पुरुषांपासून वेगळं करते ते कारण असं आहे की तिच्या गर्भात, तिच्या उदरात उद्याच्या भविष्याच्या भवितव्याचं बीज असते. ही खूप मोठी गोष्ट आहे की जी आपल्याला या पुरुषांपासून वेगळं करते. मी इथे बसले होते मगाशी आणि माझा दत्तू आला धावत धावत, मला तहान लागली आहे, तुझा काहीतरी पाणी कुठे सांग. बघा, स्त्री असण्यापेक्षाही मोठी गोष्ट आई असणं. का बरं आई आहे? आ आत्म्याचा आणि ई ईश्वराचा. ईश्वर सगळ्या ठिकाणी पोहोचू शकत नाही म्हणून त्याने आईचं निर्माण केलं. आणि म्हणून तुमच्यासमोर महिला म्हणून जरी उभी असेल तरी त्याहीपेक्षा मी आधी विशाखा बनसोडताई, सुनीता चौहानताई और सुरेखा रामटेके ताई. विशाखा लश्करी बाग बिहार कमेटी के अश्वनी धनराय और धर्मदीप बुद्ध विहार लश्करी बाग महिला विहार कमेटी के अश्वनी धनराय और वनिता राउत. सुगत बुद्ध विहार चौक कॉलोनी महिला विहार कमेटी की माया जल्दी जल्दी स्टेज पर आइएगा. टेम्पल में का स्वागत. समता बुद्ध विहार लश्करी बाग विहार कमेटी के प्रणीता तांबे, भाग्यरेखा शेंडे. प्रणीता तांबे, भाग्यरेखा शेंडे स्टेज पर आइए. समता बुद्ध विहारच्या सगळ्या महिलांनी एकत्र यावं. इथे विहारामध्ये आलेल्या आहेत त्या समता बुद्ध विहार लष्करी बाग लवकर या. त्यांची विनंती आहे की त्यांनी एकत्र ग्रुप लवकर या. थोडासा वेळेचा भान आहे. इकडे पुढे बघा, समोर बघा, समोर समोर बघा, इकडे पुढे बघा. लुम्बिनी बुद्ध विहार लुम्बिनी नगर महिला विहार कमेटी के शालिनी अंबर मैम और रेखा रंजन मैडम स्टेज पर आइए. इनके बाद आंबोले मॅडम हे लुम्बिनी बुद्ध विहार आणि रेखा डोंगरे रमाई योगा ग्रुप. शालिनी अंबोरे, संगीता रंगारी. त्यांनी स्टेजवर यावं कारण त्यांच्याही नृत्य म्हणजे मॅडम आहेत रेखा डोंगरे यांचा सत्कार होत आहे, तर त्यांनी पण स्टेजवर यावं असं मी त्यांना विनंती करतो. समोर बघा. सर्व ग्रुपचा एकच आपण सत्कार करत आहोत. आपण बघा इकडे संबंधीमध्ये खूप लक्ष देतात आणि मी यांच्या ग्रामामध्ये नेहमी जात असतो. विश्वदीप बुद्ध विहार कमेटी पिवड़ी नदी ललिता मिश्रा महोदय लेकर तैयार है. हाँ जी, स्टेज पर आएंगे. इनका सत्कार रामटेके और वानखेड़े मैडम करेंगी. सगळ्यांना मी शीतल शिरसाट वानखेडे, दीक्षाभूमी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने आज जो कार्यक्रम आयोजित झालेला आहे जागतिक महिला दिनाचा, त्या महिला दिनाला आम्हाला महिलांशी सुसंवाद साधता आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री रमेशजी वानखेडे यांचे. आणि महिलांच्यासाठी मी असं सांगू इच्छिते की जसं आताचा जो काळ आहे त्या काळामध्ये आम्ही इक्वलिटीकडे जातोय, समानतेकडे जातोय. मग ही समानता फक्त पुरुषांना कमी लेखणारी अशी नाहीये, तर त्यांच्या बरोबरीने उभी राहणारी आहे, त्यांच्या संघर्षामध्ये त्यांच्या सोबत राहणारी आहे, त्यांना साथ देणारी आहे.
त्यामुळे सगळ्या महिलांना मी सांगू इच्छिते की हे करत असताना स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःचा स्वाभिमान, स्वतःचं अस्तित्व जपून पुढे चला. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर राजरत्ना रामटेके, असोसिएट प्रोफेसर, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, भंडारा. आज दीक्षाभूमी एज्युकेशन फाउंडेशन यांच्यातर्फे ज्या विविध बुद्ध विहारांमध्ये काम करणाऱ्या महिला आहेत त्यांचा सत्कार जागतिक महिला दिनानिमित्त या फाउंडेशनचे अध्यक्ष रमेश वानखेडे आणि सचिन टेंपुर्णे यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम खरंच एक उत्कृष्ट अभियान म्हणून आपण पुढे नेऊ शकतो आणि या कार्यक्रमाद्वारे मी आजच्या दिनानिमित्त महिलांना असंच सांगू इच्छिते की त्यांनी स्वतःकडे खरं लक्ष देणं गरजेचं आहे. जर त्यांची स्वतःची हेल्थ व्यवस्थित राहील तरच ते आपल्या परिवाराचं चांगलं करू शकतात. जर त्यांनी स्वतःच्या हेल्थकडे दुर्लक्ष केलं तर त्यामुळे त्यांनाच नाही तर त्यांच्या पूर्ण परिवाराला त्याचं प्रॉब्लेम येऊ शकतात. तर त्यासाठी त्यांनी रेग्युलरली एक्सरसाइज करणं आणि स्वतःच्या जेवणाकडे विशिष्ट प्रमाणे आणि स्वतःच नाही तर आपल्या स्वयंपाकात जे काही आजच्या घटनेला आवश्यक ज्या गोष्टी आहेत स्वतःसाठी पण आणि आपल्या परिवारासाठी त्यांनी त्या बनवाव्यात. तसंच त्यांनी रेग्युलरली एक्सरसाइज करावी आणि विशिष्ट प्रमाणे जे त्यांना झोपेची गरज असते 8 तासाची ती त्यांनी पुरेपूर घ्यावी. याद्वारे जर त्यांनी स्वतःकडे लक्ष दिलं तर ते स्वतःच नाही तर आपल्या परिवाराकडे पण व्यवस्थितपणे लक्ष देऊ शकतात. उत्तर नागपूर बेजनबाग या परिसरामध्ये राहते. मी सोशल ऍक्टिव्हिस्ट आहे आणि आर्ट ऍक्टिव्हिस्ट आहे. मी धम्म कार्यामध्ये नियमित पुढाकार घेत असते. आज हा 8 मार्च जागतिक महिला दिवसाचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमानिमित्त आम्ही 1 महिन्यापासून आम्ही तयारी करत आहोत. आम्ही हा उत्तर नागपूर विहार कमिटी यांचा आम्ही सत्कार याकरिता ठेवलेला आहे. कारण ह्या विहारामधल्या ज्या महिला असतात या नियमित विहारामध्ये नियमित पंचशील ग्रहण करतात, नियमित धम्माचं कार्य करतात, नियमित कॉन्ट्रीब्युशन करतात, महापुरुष जयंती साजरा करतात. यांच्यामुळे धम्माचं कार्य गतिमान होत आहे. म्हणून आम्ही स्पेशली आज उत्तर नागपूर विहार कमिटीचा आम्ही सत्कार ठेवलेला आहे. स्पेशली यांच्यामुळे धम्माची जी चळवळ आहे ते गतिमान होत आहे. भिक्षू संघाच्या नंतर जर खरं मायनेमध्ये पाहिलं तर हे उपासिका जे असतात, उपासिका जे विहाराला श्रमदान अर्थदान देतात त्यांच्यामुळे आम्ही आज स्पेशली त्यांच्या आम्ही आज उत्तर नागपूर, कारण मी उत्तर नागपूर या परिसरामध्ये राहतो तर त्या उत्तर नागपूर या परिसरावरून मी स्पेशली त्याचा एक थीम घेतलेला होता. कारण इथूनच आम्हाला धम्माची क्रांती, धम्माची चळवळ इथूनच गतिमान होते. म्हणून आम्ही हा उत्तर नागपूरचा संदेश दिलेला आहे. आणि आज आमच्या जितक्याही उत्तर नागपूरच्या ज्या महिला आहेत त्यांना विहार कमिटीला आम्हाला संघटित करण्याच्या आमच्या त्याच्या मागच्या पार्श्वभूमी होती. म्हणून आम्ही आज हा जागतिक महिला दिवसाचा कार्यक्रम घेतलेला आहे. या जागतिक महिला दिवसाच्या उपलक्षीमध्ये सर्व महिलांना आम्ही 8 मार्च जागतिक महिला दिवसाच्या हार्दिक मंगल. मी रमेश शामरावजी वानखेडे, दीक्षाभूमी एज्युकेशन अँड चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे 8 मार्च जागतिक महिला दिवसाचा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर इथे हा आयोजित करण्यात आला आहे. या आयोजित करण्याच्या मागे एक हेतू आहे की उत्तर नागपुरातील बुद्ध विहार यामधील ज्या महिला कमिटी आहे त्यांच्या आम्ही जागतिक महिला दिवसाच्या उपलक्षीमध्ये त्यांचा सत्कार सोहळा ठेवलेला आहे. कारण की ही एक नवीन योजना आहे. कारण की आतापर्यंत उत्तर नागपुरात असं काही कोणी असं कार्य केलं नाही. म्हणून आमच्या सचिनभाऊ टेंभुर्णे, घोष मॅडम आणि मी आम्ही एका महिन्यापासून हा उपक्रम उत्तर नागपुरात राबवित होतो आणि आज हा कार्यक्रम आम्ही यशस्वीपणे पूर्ण केला. याबद्दल सर्व बौद्ध बांधवांना आणि उत्तर नागपुरातील जनतेना माझ्याकडून जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय भीम, जय भारत. मैं मनीषा घोष, प्रोफेशनली मैं डॉक्टर हूँ, लेकिन मैं स्टेज शो भी करती हूँ. जैसे कि तथागत आप लोगों ने सुना होगा, उसमें मेरा प्रजापति महारानी गौतमी का रोल रहता है. इसके तहत हम लोग एक समाज प्रबंधन का कार्य करते हैं. और ये जो प्रोग्राम आज हमारा जागतिक महिला दिन के उपलक्ष्य में यहाँ पे हुआ है, इसकी तैयारी 1 महीने से वानखेड़े सर और सचिन टेंभुर्णे सर कर रहे थे और उन्होंने फिर मुझे फोन किया तो मैं भी इनके साथ में हो रही. और पहली बार हमारा ये प्रोग्राम आज कन्वेंशन सेंटर में हुआ है और आज के इस प्रोग्राम में हम लोगों ने
उन महिलाओं को सम्मानित किया जो शून्य से शुरुआत करती है। इसका एक उद्देश्य ये भी है कि आगे चल के हमारी महिलाएं और प्रोत्साहित हो, समाज सेवा कार्य भी करे और अपने उद्देश्य में और आगे बढ़े। और इस प्रोग्राम के लिए जो उपासिकाएं हमारे इस प्रोग्राम में आमंत्रित हुई है, सम्मिलित हुई है, उनका मैं सभी का धन्यवाद अदा करती हूँ और मैं शुभेच्छा देती हूँ सभी को महिला दिवस की। और धन्यवाद करती हूँ सचिन टेमुर और वारके सका की उन्होंने मुझे इस प्रोग्राम में सम्मिलित किया और संचालन का काम मेरे तरफ सौंपा है और मैं बहुत खुश हूँ। और मैं आशा करती हूँ कि ये पहला प्रोग्राम हमारा इतना अच्छा सक्सेस हुआ, इसके आगे और भी प्रोग्राम हम लोग सक्सेस करने की कोशिश करेंगे। धन्यवाद। आणि 2 दिवसापूर्वीच त्यांनी त्या बोलल्या की एक कल्चरल ऍक्टिव्हिटीज एक डान्स होत्या म्हणून. थँक्यू सो मच. सगळ्यांची धन्यवाद. 4 तास 20 मिनिटांमध्ये पूर्ण केली. बघा, महिला आणि पुरुष यांच्यामध्ये हा एक खूप मोठा फरक आहे की आपल्याकडे शारीरिक दुर्बलता एक थोडीशी आहे महिलांमध्ये. तसा त्याचा एक स्ट्रॉंग पॉईंट पण आहे. पण इथे धावण्याच्या बाबतीत जर घेतला तर तो एक शारीरिक दुर्बलता म्हणून ती बघितली गेली आणि त्या परिस्थितीत 4 तास 20 मिनिटं ही स्विट्झर धावली. धावल्यानंतर ती मॅरेथॉन तिने पूर्ण केली आणि मग मात्र आता काय वाटतं तुम्हाला सगळ्यांना काय झालं असेल इथून पुढे? साहजिक आहे की इथून पुढे महिला मॅरेथॉन मध्ये धावायला लागल्या. पण खरंच महिलांचं आयुष्य इतकं सहज सोपं विदाऊट संघर्षाचं असं कधी असतं का? कधीच नाही. कुठल्याही महिलेला कुठलीही गोष्ट साधी सहज सरळ सोपी अशी कधीही मिळालेली नाही. उगाच नाही म्हणत आपण बाई पण घारी देवा, हो की नाही? त्यामुळे त्या स्विट्झरला सुद्धा असं इझिली काहीही मिळालेलं नाही. मग काय झालं की तिला कोर्टात केस टाकावी लागली. 5 वर्ष संघर्ष करावा लागला आणि 5 वर्षाच्या अपमानानंतर संघर्षानंतर मग कोर्टाने त्याचा निर्वाळा दिला की इथून पुढे महिला मॅरेथॉन मध्ये धावू लागते. त्यानंतर महिला मॅरेथॉन मध्ये रिकॉर्ड करू शकते महिला. ठीक आहे, दुसरं कोणी करू नाही शकत. हे तिची स्पेशालिटी आहे, तिचं वैशिष्ट्य. आता ही स्विट्झर धावली खरी, ही स्विट्झर जिंकली खरी, परंतु तिच्या या 5 वर्षाच्या संघर्षामध्ये जर तिला विरोध केला असेल तर तो फक्त आणि फक्त महिलांनी. या कालावधीमध्ये की चांगल्या घरातल्या स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने धावत नाही. चांगल्या घराण्यातल्या स्त्रिया असे कपडे घालत नाही. हा जो सूर होता ना, तो सगळा सूर हा महिलांचा